दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। अरे मेरी जीत तेरी जीत, तेरी हार मेरी हार, सुन ऐ मेरे यार। तेरा गम मेरा गम, मेरी जान तेरी जान, ऐसा अपना प्यार। जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे। जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे सबसे दुश्मनी। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। लोगों को आते हैं तो नजर हम मगर देखो तो नहीं। अरे हो जुदा या खफा ए खुदा है दुआ ऐसा हो नहीं। खाना पीना साथ है, मरना जीना साथ है। खाना पीना साथ है, मरना जीना साथ है, सारी जिंदगी। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे।
दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा. बस धडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना. जाबिलग तू तिला वासरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. चरणों में नमन, नमन नमन सौ बार नमन, गुरुवर के चरणों में नमन. तरुवर की छाया से गुरुवर जीवन पथ पर साथ चले, साथ अगर छूटा भी बनकर आशीषों के हाथ चले. नमन नमन सौ बार नमन, गुरुवर के चरणों में नमन, नमन नमन सौ बार नमन, गुरुवर के चरणों में नमन.
शब्दों से वो प्रथम परिचय, अर्थों का सपनीला संसार। हाँ, दिया आपने गुरुवर मेरे जीवन को सुंदर आकार। तब शायद ना जान सका था आज, मगर मैं समझा हूँ वो आपकी झिड़की में भी थी एक प्रेम की गंगा समझा हूँ। नमन नमन 100 बार नमन, गुरुवर के चरणों में नमन। नमन नमन 100 बार नमन, गुरुवर के चरणों में नमन। बिना गुरु के ज्ञान नहीं, ज्ञान बिना सम्मान नहीं। गुरु का दर्जा रब से ऊंचा, गुरु साधारण इंसान नहीं। जीवन के अंधियारों में गुरु दीपक बनकर जलते हैं, ओझल होकर भी जीवन का दर्शन बन संग वो चलते हैं। नमन नमन 100 बार नमन, गुरुवर के चरणों में नमन। नमन नमन 100 बार नमन, गुरुवर के चरणों में नमन। नमन नमन 100 बार नमन, गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली। गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली। गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली। भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता अचल। गुरु विना सुने सारे विश्व हे सकल। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। संगतीन ओलांडला अवघड घाट, संग
सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं मिळाली उभारी बळ हत्तीचा लाव्हाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला तुझ्यामुळं माय बापा उघडलं डोळं विरुनिया गेलं भाव मनातलं भोळ रूप तुझं डोळ्यामंदी साठलं पुन्हा पुन्हा भेटीसाठी मन आतुराला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा सम वागणे हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा सम वागणे हीच आमुची प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा
गुरु एक कल्पतरू जणू आहे आजीवनी. केदारे न्यू हायस्कूल शाळेची विद्यार्थिनी. मी 1987 ची बॅच आहे. मी आता सध्या मुकिंदवाडीमध्ये कार्यरत आहे. कोणत्या पदावर आहे? कुठे आहे? मी मुकिंदवाडी हेल्थ सेंटरला आहे. ओके. मिस्टर काय करतात? माझे मिस्टर इंडोरन्सला आहेत. मला 2 मुली 1 मुलगा आहे. माझी मोठी मुलगी सिव्हिल इंजिनियर आहे, ती पण इंडोरन्सला आहे. 2 नंबरची मुलगी माझी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, ती 3rd इयरला आहे, डिग्रीसाठी पुण्याला असते. आणि मुलगा माझा इंडो जर्मनचा कोर्स करून आता त्याचा सिव्हिल इंजिनियरसाठी संदीप फाउंडेशन नाशिक येथे नंबर लागलेला आहे. मला आज तिकडे जायचं होतं, पण सरांच्या भेटीची खूप हे होती, म्हणून मी आज इकडे आलेली आहे. माझं नाव द्वारका गिरी. माझी 87 ची बॅच आहे. माझे मिस्टर रिटायर्ड आहे, कंपनीमध्ये होते. मुलगा टीचर आहे, मुलगी DED झालेली, जावई DED झालेला आहे, नात माझी 3रीला आहे. तुम्ही काय करता? मी टीचर आहे. सांगा ना. आणि मुलाचं चालू आहे. नाही सांगितलं. मी पण शिक्षिका आहे. मी जिजामाता शाळेमध्ये औरंगाबाद येथे शिकवते. त्यांना अण्णा जाधव पाटील सांगा. आम्ही दोघं मिळून 1991 ची बॅच आहे. आम्ही भगत सरांना भेटण्यासाठी इथं आलेलो सर्व ग्रुप. तुमची माहिती सांगा. हे माझे विशेष रंजन अण्णा जाधव, मी अण्णासाहेब पांडुरंग जाधव, जोडीसह झालो. हा आणि जोडीन पण सरांनी दर्शन झालं. धन्यवाद. हॉटेल संचिता नावाने रेस्टॉरंट आहे. आम्ही येऊन जाऊ. सुलतानपूरची माझी 84 ची बॅच आहे. हँड रायटिंगसाठी त्यांनी खूप मदत केली होती. आणि माझे मिस्टर बिझनेस करतात. मी हडको छत्रपती संभाजीनगरला राहते. मला 2 मुली आहे. दोघी मुलींचे लग्न झाले. मोठी नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये आणि लहानी पुण्याला सॉफ्ट इंजिनियर आहे. दोघं जावई. मी निर्मला शिंदे. गाव माझं सुलतानपूर आहे. 86 ची माझी बॅच आहे. मला 2 मुली 1 मुलगा आहे. माझी 1 मुलगी विद्यार्थीन आहे, 1 बिझनेसमॅन जावई आहेत. हॉटेल व्यवसाय सांगा. मुलाचा हॉटेल व्यवसाय आहे. आम्ही येऊन जाऊ. 2000 मध्ये माझे सर एक्सपायर झालेले आहेत. मला 1 मुलगा 2 मुली आहेत. मोठी मुलगी माझी टीचर आहे, दुसरी इंजिनियर आहे, मुलगा एमटेक करतोय. आणि मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी या ठिकाणी सध्या कार्यरत आहे. आणि माझे फक्त 16 महिने राहिलेले आहे सर. माझे नाव पार्वती विठ्ठल जाधव आहे. माझे सासर घोडेगाव येथे आहे आणि गदा नाही आहे. माझं माहेर असल्यामुळं राणे सर आणि भगत सर हे माझे टीचर आहे. आणि आम्हाला काल राजूभाऊनं सांगितलं की आपल्याला सरांना भेटायचं आहे. त्याच्यामुळं माझी इतकी आतुरतेनं ओढ लागली की सरांना आपण आज 35 वर्षानंतर पाहतो आम्ही आज. आणि त्यांचं कळालं होतं की त्यांना पॅरलाइज झालेलं आहे. म्हणलं इतक्या आजारातून ते वाचले आणि मग आपल्याला भेटण्यासाठी आपल्याला 1 दिवस सुट्टी घेण्याची गरजच. त्याच्यासाठी खूप ओढ लागली. आणि माझे सगळे वर्गबंधू मला आज भेटल्यामुळे मला इतका आनंद होत आहे. आज मला 91 ची बॅच आठवली. शाळेत असताना जाताना येताना माझं बालपण आठवलं मला. शाळेचे दिवस आठवले. खूप शिक्षक राणे सर आम्हाला हिंदी हा विषय खूप चांगल्या प्रकारे शिकवत होते. आणि सर आम्हाला इंग्लिश इतके सोप्या पद्धतीनं इतके मराठी भाषेत समजून सांगायचे की आमच्या त्यांच्याकडे क्लास होता. त्यांच्याच घरामध्ये आमचा क्लास सर घ्यायचे. आम्हाला इतक्या सोप्या भाषेमध्ये सांगायचे. म्हणजे आम्हाला इंग्लिश विषय माझा पण आवडतोच होता. मग सरला विचारलं काय कसं भाषेत कोणता उच्चार करायचा कसा करायचा इतक्या सोप्या भाषेत सांगत होते आम्हाला. मला खूप आवड म्हणजे आज मला इतका आनंद झाला. खूप खूप आनंद झाला. शेतीने पोलीस पाटील आहे ना तुम्ही? पुढे येणार. सासरे का?
मला आई वडिलांनी शेती दिल्यामुळं पहिल्यांदा म्हणजे मुलीला अधिकार नव्हता आई वडिलांसमोर जास्त पुढे जायचं. जे आई वडील म्हणे तेच ऐकावं लागत होतं. मला शेतीमध्ये दिल्यामुळं म्हणजे शेती पुकारावंच म्हणजे तेच करायला लागले. आणि शेती म्हणजे मग आता मला पहिल्यांदा जायची कठीण, पण आता सोप्या पद्धतीने शेती करतो आम्ही. आता जास्त जड जात नाही मला शेती करायला, आवडतं पण आता शेती करायला. रमेश चरायला तुम्ही विद्यार्थी नव्हते का? धन्यवाद तुम्ही शांत शांत. माझं नाव जिलानी अहमद पठाण, मी खांडे पिंपळगावचं आहे. माझी 1991ची बॅच आहे. मी शेती करतो आणि माझी मिसेस टेलर काम करते. मला 2 मुली 1 मुलगा आहे. मोठ्या मुलीचं लग्न झालं, ती MSc केमिस्ट्री झालेली आहे. आज सध्या जॉब नाही, पण जवायला जॉब आहे. आणि 2 नंबरची मुलगी माझी तामिळनाडूला 3 वर्षापासून टाटा इलेक्ट्रॉनिकमध्ये जॉब करते. आणि मुलगा NRBला इंटर्नशिप चालू आहे. मी शेतीच करतो. धन्यवाद. मला 1 मुलगी 2 मुलं आहे. एक मुलगा 10वीला आहे, एक मुलगा 11वीला आहे. मुलीचं लग्न झालेलं आहे. जवळ कॉन्ट्रॅक्टर आहे. सरच्या म्हणजे कालदर्शी माहिती मिळाली की आपल्याला जायचं म्हणून मित्रमंडळींनी सांगितल्यामुळे मी काल आज सकाळी 9 वाजता काशीवर पाठवल्यावर मला अभिमान वाटला. आपल्याला सरला भेटलं जायचं, पण राणी सरली भेटली तर त्यांनी मला आणखीनच म्हणजे हे झाला उत्सव वाटला. म्हणजे आपण नवीन काहीतरी असं भेटण्यासाठी चालू 40 वर्षानंतर. माझं तुमच्या गळ्याला भेटायलाच पाहिजे. सरचं जे आहे ना, मागले मी ते काही विद्यार्थ्याला जागेत येतो, पण नंतर मारल्यानंतर पाठ थापडायची. बेटा असं नाही करायचं, तसं नाही करायचं, असा अभ्यास करायचा, तसं सुटून सांगायचं पुन्हा. असं सांगायचं आम्हाला. मुलगा 12वीला आहे, मुलगी 10वीला आहे. मी 91ची बॅच आहे. सरांना भेटल्यानंतर खूपच आनंद झाला की इतक्या वर्षापासून आपण भेटतोय त्यांना. तू काय करतो? पत्नी काय करतो? मी कंपनी जॉब करतो. पत्नी शेती. संजय बंदर जाधव, शेती व्यवसाय. 2 मुले, 2 मुले सर्व्हिसला आहे. एक इंजिनियर आहे, एक नंतर मेकॅनिकल आहे. सरकारी कर्मचारी. माझी 91ची बॅच आहे. मी आता सध्या म्हणजे हल्ली मुक्काम छत्रपती संभाजीनगरला राहतो. मला 2 मुलं आहे. एक मुलगा MCA करू लागला आणि एक 13वीला आहे. तू काय करतो? पत्नी काय करतो? मी प्रायव्हेटमध्ये जॉब करतो. सांगायचं कोणती कंपनी आहे काय? तिरुपती इलेक्ट्रिकल्स तिथं मी जॉब. आमचे 4 बांधणच होतं आमच्या ह्या बॅचला कॉलेज मळ्यातले, पण ते 3 पण आले. माझं नाव अरुण गोविंदराव केदारे. 1991ची बॅच बनतो. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा माझा सिव्हिल इंजिनिअरिंग करतो, CUP कॉलेज पुणे. आणि दुसरा मुलगा माझा MIT कॉलेजला AI करतो. तो पण 3rd इयरला आहे आणि मोठा 3rd इयरला आहे. आणि मी औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये ज्युनियर क्लर्क म्हणून काम करतो आहे. माझी मिसेस हाऊसवाईफ आहे. आणि आम्ही एकत्र कुटुंब आहोत. म्हणजे 2002मध्ये 2001मध्ये माझे वडील वारले, तेव्हापासून आम्ही एकत्र राहतो. आजही एकत्रच आहोत. माझं नाव किशोर रत्तन मोहोळे. मी 91ची बॅच आहे. लॅब टेक्निशियन म्हणून काम करतो. मला एक मुलगी आहे. मुलगी ड्रॉसमन मेकॅनिकल झाले आणि मुलगा 7वीला आहे. मिसेस वाईफ आहे. वावरा जातो घोडेगावचा. माझी मोठी मुलगी डी फार्मसी झालेली आहे. जवळ पण डी फार्मसी मेडिकल चालू आहे. 2 नंबरची मुलगी आता ब्युटी पार्लरचा क्लास करते. आणि माझा मुलगा आता विवेकानंद कॉलेजला आहे, BCS करतो. आणि मी शेती करतो. 2 शेती. राहणार देवळानं. मी 1991च्या बॅचचा आहे. मला 2 मुलं 1 मुलगी. मुलगा कंपनीतील, लहान मुलगा ट्रॅव्हल्स काम करतो.
मुलीचे लग्न झालेले आम्ही दोघं नवरा शेतकरी. शिवाजी साळुंखे मारल्या शिक्षा केल्यानंतर त्यानं डोळे पांढरे केले, त्याला सवय होती. मग ते आम्ही नेलं त्याला कॅबिनमध्ये. गव्हाणे सरला काही समजू दिलं नाही, तरी ती आमची कुजबूज चालू होती, पाणी द्या हे द्या, पंखा हवा सोडा. गव्हाणे सरला ऐकू गेलं तिकडे कॅबिनमध्ये, काय झालं काय झालं. मग आम्ही म्हण काही नाही झालं. पण ते सराला 2-3दा कुजबूज ऐकायला सरच बाहेर आलो. सर म्हणे काय झालं. म्हटलं सर याला शिक्षा केली तर यानं डोळे पांढरे केले. सरनं धरली नाही, लाट मारली. शिवाजी साळुंखे जा उठला आणि भिर. खरी गोष्ट आहे की नाही. 91ची बॅच आहे. शेती करतो. माझं नाव राजेंद्र जाधव, ममनापूरकर. मला 2 म्हणजे एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मी ट्रान्सपोर्टला सर्व्हिसला आहे आणि विशेष घरीच असते, म्हणजे हाऊस वाईफ. मुलीचं लग्न झालं आहे. मुलाचं आता समजा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं यावर्षी. पुढे गेले पोरं याचं चीज झालं. मी मच्छिंद्र मालिकराव वागले. माझा मूळ व्यवसाय शेती मात्र उत्कृष्ट पद्धतीने करतो. मला एक मुलगा आणि 2 मुली. मुलगा मध्ये आज रोजी कार्यरत आहे नेव्हीमध्ये. तो मरीन इंजिनिअरिंग म्हणणं आहे तिथं. आणि 2 मुली आहे. एक मुलगी एअरफोर्समध्ये, मुलगा आपलं जरी झालं नाही तरी आपल्या कुटुंबाला तर पुढे नेलं. आणि मोठ्या मुलीचा मुलगा आपला नवरा तो इंजिनियर कॉलेजला आहे. मस्त आपण सर्वजण सरांच्या भेटीला आलो त्याबद्दल सर्वांचे एक सरांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. शेख बशीर मिया, राहणार गोळेगाव. 1991ची बॅच आहे. मी सध्या पार्ले डेपोचं इंचार्ज आहे. 2 जिल्ह्याचं काम आमच्याकडं. संभाजीनगर, जालना आणि अर्धा बुलढाणा 2 जिल्ह्याचं डेपो आहे आमच्याकडे. डेपो इंचार्ज आहे मी. एक मुलगा एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालेलं आहे आणि मुलगा आता 10वीला आहे यावर्षी. हल्ली मुक्काम कर माडे. मिसेस घर हाऊसवाईफ आहे. संपला. 2 मुली आणि एक मुलगा. एका मुलीचं लग्न राहिले, एक मुलगी सर्व्हिसला आहे. काय करते मुलगी. कंपनी असं सांगायचं. मुलगा शुक्राला मुलगी शेतीच करतो. माझ्याकडे 2 पिकअप 2 ट्रॅक्टर. मी साईराज म्हणून ट्रान्सपोर्ट चालू. सगळंच 2 गाव कोणतं. देवळा देवळाला म्हटलं कलीम तय्यूब त्यांची आठवण होते. कल्लू तय्यब आहे आणि एक काय सलीम होता. सराचे तर खास संबंध एक शेती काम करतो. अरे शेती सांगायचं कारण तुम्ही संबंध जोडता. काय विचारता पहिले शेती किती आहे म्हणजे तुमची पत कशावर करते. नोकरी काय उद्या काढली तर काय करणार. मी सर्वप्रथम इथं जमलेले सर्व माझे वर्गमित्र आणि सरांच्या घरचे सगळेच मंडळी आपल्या स्वागतासाठी उत्स्फूर्त वाट बघत होते. आपण थोडासा उशीर झाला येण्यासाठी, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपले गुरुजन वर्गाचं सरांचं भेटीसाठी आपण जवळजवळ 8 ते 10 दिवसापासून पूर्ण प्रयत्न चालू होते आणि तो टाइम योग्य आलो. तर मी माझा परिचय देतो. मी काळे पाटील शिवाजी बबनराव, प्रॉपर गोळेगावचा रहिवासी आहे आणि मी शेती करतो. माझी मिसेस पण मला सहकार्य करते शेतीमध्ये आणि थोडी उत्तम शेती करतो. थोडं माझं चालू आहे चारित्र्य आणि एक सुशिक्षित बेकार म्हणून शेती करता मग बेकार नाही सुशिक्षित बेकार पण शेती तर करतोच ना सर. नाही
अरे हो बाबा, आपल्याकडे ते आहे ना सुशिक्षित बेकाराचं प्रमाणपत्र कोणते सर आपल्याकडे. आणि तुम्हाला 2 शब्द बोलायचं जे वेळ दिला त्याबद्दल मी सरांचं सर्व मंडळीचं आभारी आहे. धन्यवाद. तुम्हाला आहे तो तुम्हाला सांगतो, तो औरंगाबादच्या बाहेर नर्सरीवाला आहे. कोणती नर्सरी मला आठवत नाही आता. हा, ते साकला सांगला हा. 1-2 एकर असेल पण करोडोचं उत्पादन घेतलं. आणि शिकवण तुम्हाला हे आहे की तुम्ही कशा पद्धतीची करा. सरकार मी 1991चा विद्यार्थी. बायको शेती बघती म्हणजे बघा ती काम गतीची. माझा वॉशिंग सेंटरचा व्यवसाय. मुलगा MCA सेकंड इयरला. मुलीचं शिक्षण झालं BSc थर्ड इयर. धन्यवाद. मी राजेंद्र लक्ष्मण चव्हाण, सुलतानपूर. मला दोन मुली आणि 1 मुलगा आहे. माझ्या 2 मुलीचं लग्न झालं. माझा मुलगा इंजिनियर आहे, इंडोरन्समध्ये कार्यरत आहे सध्या. आणि सर्व मित्रांनी मला सपोर्ट केला इथं येण्यासाठी, त्याबद्दल मी पहिले सर्वांचे आभार. यांच्या सपोर्टमुळे आम्ही सर इथं आलो. यांनी सपोर्ट जर नसता केला तर आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. हे मंडळी काय करते ठीक आहे, आता तुम्हाला ऐकायचंच आहे का? माझी मिसेस पण सरांची विद्यार्थिनी आहे. 1991ला 93ला ती 10वीला होती. बरोबर. आणि 31 डिसेंबरला माझा साखरपुडा होता. सरांनी तिनं सांगितलं सरांना का माझा साखरपुडा आहे, या. मी पण सरांकडे गेलो, सर माझा साखरपुडा आहे, कुठं जायचं ते सर सांगितलं. सर राजू माझी विद्यार्थिनी म्हणे मथुरा चव्हाण, तिचा पण साखरपुडा आहे, तिकडचा आठवण तुझ्याकडे सर साखरपुड्याला आले. तिथं आम्हाला दोघांना बघितलं, अरे तुम्ही माझे 2 विद्यार्थी. वा वा वा, चांगलं. मग हे सांगायचं राहिलं म्हणून. आता बा, मी रमेश सिंह रामदासराव भगत, परंतु आज रेकॉर्डला दिसूरकर, हा महत्त्वाचा मुद्दा. आणि मी MSc BEd आहे, MSc मॅथमॅटिक्स BEd. आणि मी श्री गणेश विद्यालय आष्टी या शाळेचा सध्या कार्यरत मुख्याध्यापक आहे. आणि श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी, जे की वडील फाउंडर मेंबर म्हणजे जॉईंट सेक्रेटरी होते त्यामध्ये, त्या मंडळामध्ये मी सध्या कोषाध्यक्ष म्हणून काम पाहतो. म्हणजे आणि मला माझी मिसेस वसुंधरा ती गृहिणीची. आणि मला 3 मुलं आहेत. ती सर्वात मोठी मुलगी जी की तुम्हाला तुमच्यासाठी भरपूर वेळ थांबली, पण शेवटच्या गाडीनी सोलापूरला गेली. ती सध्या सिनियर डेंटिस्ट म्हणून राज्य कामगार विमा गव्हर्नमेंटचं जे हॉस्पिटल आहे सोलापूरला, तिथं ती जॉईन आहे सध्या. मास्टर जनरल सर्जन. आणि तिच्या पाठचा मुलगा आहे तो कॉम्प्युटर इंजिनियर आहे. त्याला सध्या 19,50,000चं पॅकेज आहे. आणि सर्वात लहान आता तो MBBS ची इंटर्नशिप करतो. MBBS कम्प्लीट झालं, इंटर्नशिप करतो. असे 3 लेकर आहेत. आणि आई वडील तर माहिती आहे, 2 बहिणी आहेत आम्हाला, हे तुम्हाला माहिती आहे अशी. आणि माझं गाव इथून जवळ 7 किलोमीटर फक्त. दिसूर म्हणून गाव आहे, त्या दिसूर गावावरून दिसूरकर आणला गावाकडच्या याच्यामध्ये पडलेले. सर्वांचा मी प्रथम आभार व्यक्त करतो. आणि आता एक काम करा, फक्त एक त्यांचे भाची आहेत 2, ते जातील पुढं 2. आणि जेवणाचं सांगून येणार आहे. तुम्हाला उपवास आहे तेवढं सांगा. एक अर्धा तासा स्वयंपाक मला म्हणजे आम्ही सर नव्हते शिकायला. मी गेल्यानंतर मला वाटतं पहिल्यांदा आली राणे सर होते
86 साली चालू ते आलते आणि सर बी आलते आणि मला वाटतं जगताप सर ती नंतर आलते ते नंतर आलते आणि खरात मॅडम एक आलते वाटतं, पण ते आमच्या नंतर ते आणि दोघं क्लासमेट सांगायचं तात्पर्य 1986 बॅच आमची. कारण माझ्या बॅचला इथालचं मला शक्य होतं कोणी दिसायला आणि विशेष माझे क्लासमेट असं आम्ही मामी म्हणतो केलं शहाजी मामा म्हणतो काय मस्ती करायचो. ओके. उत्तमा लक्ष्मण आजाने, आम्ही दोघंही शेती करतो. 2 मुलं आहेत. मोठा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर, दोघं पण माझे पुण्यामध्ये. आणि सर माझे वडील आहेत. मग सर नमस्कार, मी आश्लेषा रामदास भगत, म्हणजे वडिलांकडचं नाव, आणि इकडचं नाव आश्लेषा नवनाथ मोरे. मी सरांची मुलगीच आहे. आज सरांना इथं सगळे भेटायला आले, त्यांचे विद्यार्थी, त्यांना खूप आनंद झाला. सकाळपासून म्हणत होते कधी येणार आहेत, कधी येणार आहेत, त्यांच्या गाडीचा काही प्रॉब्लेम झालाय का काय. मग इतके आतुरतेने त्यांच्या विद्यार्थ्यांची वाट बघत होते, कारण त्यांना आनंद इतका होत होता. कारण बरेच लांब आहे ना, तिथं ते सर्व्हिसला होते, तिथं लांब अंतर आहे, त्याच्यामुळं म्हणजे बरेच दिवसांनी मुलं येणार आहे म्हणून त्यांना इतका आनंद झाला होता. सगळ्या घरामध्ये म्हणजे फिरत होते, कधी येणार आहे, कधी येणार आहे, सगळ्यांना विचारत होते. ते आले, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद इतका छान, म्हणजे आज बघायला मिळाला आम्हाला. त्यांना खूप आनंद. आणि त्यानंतर राणे सर हे आम्हाला शिकवायला होते. माझं पण तिथंच म्हणजे शिक्षण झालेले. राणे सर, राणेबाई, हे राणे सर पण आम्हाला शिकवायला होते. खूप स्ट्रिक्ट होते, त्यांच्यामुळंच आम्ही आज इथपर्यंत आलो. मी गृहिणीचे, पण एक दुकान चालवते, नगरला असते. मला एक मुलगा आहे. मुलाचा आणि सरांचं सांग ना. हा, माझे मिस्टर शिक्षक आहेत गणेश विद्यालय, आणि माझ्या वडिलांच्याच संस्थेत आहेत ते. भाऊ तिथंच आहे आणि एक मुलगा, एक मुलगी आहे. मुलगा आहे हा सध्या पाथर्डी तालुक्यामध्ये ज्युनियर कॉलेजवर लेक्चर आहे. त्याच्यापेक्षा छोटी एक मुलगी आहे, तिचं लव झालंय, ती सध्या अहमदनगर डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये नमस्कार, मी प्राध्यापक रविकांत नवनाथ मोरे. माझे वडील श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळामध्ये गणेश विद्यालयामध्ये सहशिक्षक आहेत. माझे मामा त्याच ठिकाणी त्या संस्थेमध्ये म्हणजे फाउंडर मेंबर आमचे आजोबा आहेत रामदास बाबूराव भगत. त्यांनी एक 4-5 शिक्षकांनी मिळून एक छोटीशी संस्था चालू केली होती. त्या संस्थेचं नाव श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचं श्री गणेश विद्यालय आष्टी. त्या ठिकाणी माझे वडील, माझे मामा त्या ठिकाणी मुख्याध्यापक आहेत. दादांनी म्हणजे आमच्या आईला ज्यावेळेस दिलं त्यावेळेस आमच्या घरी पत्रे होते. आज आमचं नगर या ठिकाणी उत्कृष्ट घर आहे, दुधाचा व्यवसाय. मी स्वतः प्राध्यापक आहे, माझी बहीण वकील आहे आणि उत्कृष्ट आमची आई पहिल्यापासून कष्टाळू असल्यामुळं तिच्यामुळं आम्ही सर्वजण घडलो. आमच्या मामांचा, आजोबांचा आम्हाला आमच्या बऱ्याच आमची मावशी सुद्धा एकदा कठीण प्रसंगातून आम्ही त्याच्यातून बाहेर आलो. आमच्या आजोबांचा, मामांचा, आमच्या कुटुंबाचा सर्वांना आम्हाला आधार असतो. त्यानंतर तुम्ही सर्वप्रथम 1991-92ची जी बॅच आहे तुमची 10वीची, त्या बॅचने जर आमच्या आजोबांना आज एक सरप्राईज गिफ्ट दिले, त्यानंतर त्यांचा जो आनंद आहे तो गगनात पाहण्यासारखा आहे. त्या सर्वांच्या वतीने, आमच्या कुटुंबाच्या वतीने, भगत कुटुंबाच्या वतीने, मोरे कुटुंबाच्या वतीने, तसेच श्री गणेश शिक्षण मंडळाचे कोषाध्यक्ष आमचे मामा रमेश रामदास भगत यांच्या वतीने मी सगळ्यांच्या आभार मानतो. धन्यवाद. मी राणे शरद शंकरराव, मूळ गाव चांदूर विसवा, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. तिथं शेती आहे, घर आहे. मी शिक्षण घेत असतानाच शिक्षण झाल्यानंतर मी प्रथम गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करू लागलो. इन्कम चांगलं होतं, खूप चांगलं होतं की माझं पहिल्या महिन्यात बिल 10,000 निघालं, दुसऱ्या महिन्यात 28,000, तिसऱ्या महिन्यात 48,000, चौथ्या महिन्यात 70,000 असं सुरू झालं. आणि त्यावेळी काय 5 रुपये रोजानं माणसं भेटत असतात, स्वस्तही होती. परंतु त्या व्यवसायात मला समाधान नव्हतं आणि जो पैसा येत होता त्याच्यातली थोडी बदमाशीच होती. देणारेच बदमाश होते आणि जे माझ्याकडे मजूर वगैरे काम किंवा गावकरी संबंध येत होता तेही सगळे पैशाचीच अपेक्षा करत असत. त्याच्यामुळे मला त्या व्यवसायात कधी समाधान मिळालं नाही. म्हणून
मी ठरवलं की बुवा आपल्याला आपली लाईन हे नाही, इंजिनिअरिंगची लाईन नाही, हे आपल्याला कधी धोकादायक ठरू शकतं आणि मला पुण्याची कामं करायची. म्हणून मी परत माझं 5 वर्षाच्या ब्रेक नंतर 2 वर्ष शेती केली, 3 वर्ष व्यवसाय केला. 5 वर्षाच्या नंतर परत MA साठी ॲडमिशन घेतली, लग्न झालं, BEd केलं आणि द्वारकादास पात्रीकर यांच्या कृपेनं मी MSP मंडळात शिक्षक म्हणून 86 साली लागलो. आणि मला हर्सूल देत होते, पण मला त्यांनी सांगितलं की गदाना गाव चांगलं आहे, हेडमास्टर गव्हाणे सर चांगले आहे, तुला जायचं तिथं सांग. मी म्हटलं मला हेडमास्टर चांगले पाहिजे. म्हणून मग ते म्हणे जा 86 साली गव्हाणे सर आहे. म्हणून मी गदाना इथं 1986 साली मराठवाडा शिक्षण पुरस्कार मंडळात आपल्या शाळेमध्ये जॉईन झालं. त्यामुळे तिथं पहिली ऑर्डर असल्यामुळे आणि गावातील लोकांच्या सहकार्यामुळे लोक चांगले असल्यामुळे त्या गावाबद्दल मला अतिशय आदर आहे, प्रेम आहे. नंतर जवळपास 14 बदल्या झाल्या. 14 बदल्यामध्ये मग सगळे गावं चांगले भेटले, परंतु एकच गाव असं भेटलं तिथल्या लोकांनी मला विरोध केलेला आहे. ठीक आहे, त्यांची ते चांगले कामं करत असताना त्रास होत असतो, मी चांगले कामं करत होतो त्यांना, परंतु त्यांनी माझी शिकायत केली नागमठाणच्या लोकांनी. पण मुळे साहेबांनी त्यांना असं वाटले पण राणे सरची शिकायत केली म्हणजे खूप दूरबदली करतील, खूप हे केला, जोरात विरोध. परंतु मुळे साहेबांनी मला कन्नड दिली. त्यांच्या तुकड्यापेक्षा 10-12 तुकड्या जास्त तालुक्याचं ठिकाण असं गाव दिलं. आणि मुळे साहेबाचा विचार मला चौक्याला आणण्याचा होता, परंतु ते मध्येच त्याच्या हातून सत्य पराभव झाला. आता माझी पत्नी आहे, हिला देखील द्वारका भवनीच लावलेलं आहे बलराम पाटील हायस्कूलमध्ये. आणि तिचं माहेर चंद्रपूर. तर असं आमचं लग्न झाल्यानंतर एक वेळ अशी होती की मी म्हटलं की ती शिक्षिका होती थापर ग्रुपमध्ये. थापर ग्रुप म्हणजे गव्हर्नमेंटची सर्व्हिस शून्य, त्याच्यापुढे इतकी पॉश. तिथं तुम्हाला जीप फॅसिलिटीज, क्वार्टर फॅसिलिटीज, केबल फॅसिलिटीज, मेडिकल फॅसिलिटीज, तुम्हाला कंपनीचं हॉस्पिटल आहे, तुम्हाला ॲडमिट व्हायचं असलं तर व्हा, नाहीतर तुम्ही जसलोकमध्ये जायचं असलं तर तुम्हाला कंपनी अर्धा खर्च देईल. अशा तुम्ही 2 रुपये कंपनीत भरलं की जीप तुमच्या घरी येत जाय, तुम्हाला घेत असे, स्टेशनवर जात असे, पाहुण्याला घेऊन घरी सोडून देत असे. कंपनीच्या बसेस तुमच्या सीटवर 2 रुपये दिले, तुमच्या सीटवर कोणी बसणार नाही. अशा सवलती. मालक 15-15 वर्ष कंपनीत बोलवल्याशिवाय येत नव्हता, आला तर डायरेक्ट हेलिकॉप्टर. वर्कर आणि इंजिनियरची युनियन एकच, त्याच्यामुळे संपाचा प्रश्नच नव्हता. आणि कंपनीचं त्या काळात मालकानं कंपनी तिरटवर जिंकलेली आहे. तिरट म्हणजे 3 एक्के मालकाकडे होते आणि त्याच्याकडे 3 बादशे होते. त्यानं हे कंपनी लावली बादशाहवाल्यानं आणि मालकाला 3 एक्केच्या तिरटमध्ये ते कंपनी घेतली. थापर ग्रुपमध्ये बाई शिक्षिका होत्या. आणि तर मी म्हटलं की तुम्ही जर नोकरी सोडा, आमच्या घराण्यात कोणी नोकरी केली नाही, बायांनी तर बिलकुल नाही, मी पहिला कर्मचारी. तर आमच्या घरात बाई तर नोकरी करूच शकत नाही. तुम्ही जर राजीनामा देत असले तर मी लग्न करतो. त्यांनी राजीनामा दिला माझ्यासाठी आणि पुढे बाई बी बेकार आणि मी बी बेकार. मग द्वारका भाऊच्या कृपेमुळं मला नोकरी भेटली, ते माझं दैवत आहे. त्यांच्या मिसेसचे आणि ह्या बाईचे चांगले संबंध असल्यामुळे त्यांनी आग्रहाने या बाई लावून घेतली, मी तयार नव्हतो. तर असे नंतर आता सेवानिवृत्त झालं 2014 कन्नड इथून मुख्याध्यापक प्राचार्य म्हणून. आता सेवानिवृत्त कर्मचारी असून शेती हा माझा व्यवसाय. धन्यवाद. तुम्ही दिलेल्या मानाबद्दल, सन्मानाबद्दल, आदराबद्दल तुमचे मी आभार व्यक्त करतो. सर आम्ही सोबतच आमचे जेवण वगैरे सोबतच चालत असेल.
ती घेत नव्हत्या, हे मला हे पगार तुम्ही घ्या. हसू नका. माझं एकच जीवनातलं ध्येय होतं, शाळेचा खुश तर मी खुश. मला पैसा बाकी दागिने वगैरे काही तुझ्या परिचय तू सांगतो, मी बाईचं सांगतो त्यांना माहिती. नाही तुम्ही एक गोष्ट आहे का, मला एकच मुलगा होता, तो बी दसऱ्याच्या दिवशी जन्मलेला. माझ्या बहिणीनं मागितला तर बाईच्या माहेरचे नाही म्हणत होते, आणि बाईने एकच सांगितलं माझा नवरा म्हणून तसं. मी म्हटलं देऊन टाका तिला, भिकारींनी तिचं पोरगं देणार नाही. दुसरी गोष्ट बाईंनी म्हटलं नोकरी सोडली. बाईंनी तुम्हाला कशी नोकरी होती सांगितलं, क्वार्टर होते. तिसरी गोष्ट बाईंनी सांगितलं की नोकरी करा, सुरू केली. तर अशी बाई मला भेटल्यामुळे हे माझं सौभाग्य. या पिरियडमध्ये एवढं समजून घेणारं आणि म्हणजे हे केलं नाही म्हणे, उतरतो वय आहे, नाही म्हणे एवढा लांबचा पुढा. मी म्हटलं चालतो, त्यांनी मान दिला तुम्ही चला त्या. खूप बरं वाटलं. सर्वांना पहिले नमस्कार. आणि राजू भाऊनी आयोजन केलं आणि आम्ही इथे आलो, सर्वांच्या भेटी झाल्या आणि तुम्हा लोकांना बघून खूप आनंद झाला. तर सगळ्यांना पहिले नमस्कार. आणि माझं नाव शीला शरद राणे, मी बलराम पाटील हायस्कूलला होते. शीला तिथे माझं माहेरचं नाव होतं, शीला निवृत्ती खर्चे. मी तिथे हिंदी, हिस्ट्री आणि जॉग्रफी शिकवायचे. हिंदी माझं स्पेशल होतं, कारण माझं शिक्षण हे हिंदीत झालेलं आहे आणि हिंदी बोलले की मला छान वाटतं. राष्ट्रभाषा आहे आपली, फार आदर वाटतो त्याच्याबद्दल. आणि बस बाकी काय, 2 मुलं आहे, एक दत्तक दिलेलं आहे आणि छोटा माझ्याकडेच आहे. तो आता पाथरीच्या म्हणजे MSc झालेला आहे, एन्व्हायरमेंट केलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर MBA केलेलं आहे आणि MBA आता केलं त्याने आणि MSW केलेलं आहे. आता वकीलला ॲडमिशन घेतली आणि आता 2 महिन्यापूर्वी तो द्वारकादास पात्रिकांची संस्था आहे ना पाथरीला, तिथे MBA तिथे बोलवलं त्यांच्यासोबत. तिथे म्हणाले की तिथे लेक्चर म्हणून जॉब. 2 महिन्यात तो तिथे जातो, कारण द्वारका भवानी वहिनी आमच्या गॉडफादर आहे. मी लग्नानंतर त्यांचीच घरी पहिले गेले, कारण ते राहायचं ते आणि ते आमच्या लग्नाला पण आले होते. तर वहिनी मला जास्त समजू शकतात, वहिनीने मला पाहिलं आहे. आणि लग्नानंतर BEd केलं सरांनी, पण आमचे तेव्हा म्हणायचे आता शेतीबद्दल विचार निघाला तर ह्यांच्याकडे भरपूर शेती होती आणि आम्ही सगळं नोकरीवाल्याच्या मुली. तर आमच्या गावातच आमच्या आईची नातेवाईक आहे, मग तिच्याकडे बोलून तो आम्हाला माई गेली तर मग ती बाई म्हणे मोठ्यांची पोरं आहे, शिकतं काय की करणार बघा काय करणार काय नाही, कुणाला माहिती. माझी आईने माझी अडाणी होती, पण माझ्या आई त्या बाईला असं उत्तर दिलं, हे बघ नोकरी नाही आहे, शिक्षण आहे, काय नाही, शेती आहे ना, दहावी नाही खाई, उपाशी तर नाही मरणार. हे माझ्या ती नाही नोकरी लागली, नाही तिथे राहिले तर शेतात जाईन, खाईन आणि राहील म्हणे, उपाशी तर मरणार नाही. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना खूप मी मानते. म्हणजे अन्नदाता आहे ना ते आपले. शेती आहे, पहिले शेती म्हणजे कमीपणा वाटायचं, आज गृहिणी म्हटलं तरी कमीपणा नाही वाटून घ्यायचं, कारण गृहिणीला किती कामं असतात, मुलांना सोडायला जा, आणायला जा, म्हणजे सगळे लांब लांब आहे ना. पहिले गावात चिठ्ठे दिले तर आपल्या आईंना वगैरे त्रास नाही झाला असं. तर आणि आमची संस्था बलराम पाटील हायस्कूल काठोड सर, आमची संस्था पण खूप छान होती. आणि माझ्या काळामध्ये मेहरा सर होते, ते खूप डिसिप्लिन होते. तर त्यामुळे सगळ्या शिक्षकांनाही सवय लागल्या, कारण डिसिप्लिन पाहिजे, आयुष्यातही पाहिजे, म्हणजे वैयक्तिक जीवनात पाहिजे, घरात पाहिजे, सगळीकडे. आमचे वडील डिसिप्लिन होते. आणि शिक्षण म्हणजे काय हे आमच्या वडिलांकडे, शिक्षण म्हणजे डिसिप्लिन, टाईम इज मनी नेहमी म्हणायचे. वडिलांच्या प्रत्येक गोष्टी शिकवताना आठवलं की मुलांना सांगायचे. तर हिंदी शिकवायची मी आणि सगळे हिंदी मॅडम, मुलांना असं वाटायचं की मॅडमला मराठी येते, की मला मराठी औरंगाबाद आल्यावर शेजारी सगळे आम्ही पाटील करवायचं हैदराबाद करून आम्ही आलो भाड्याच्या घरात. तर मग त्याच्यानंतर मग मोठी राहायला आली. तसं मुलांना वाटायचं, मग ते बाहेर बोलायला की आम्ही फक्त मराठी विषय शिकला, बाकी हिंदीतनं बाहेर क्वार्टरमध्ये राहायचं सगळं पूर्ण इंडियातले. इंडियन कंट्री ब्रदर अँड सिस्टर ही मी भावना ठेवते, मी मराठी आहे, मी ह्या भावना माझ्यात नाही आहे. कारण आपण शिक्षक आहोत तर ती भावना तर नसायलाच पाहिजे. पण आम्ही क्वार्टरमध्ये राहिलं ना,
म्हणजे गावापासून दूर, पण ते लोक एवढे फॅमिली समोर दिसले होते इस्माईल गाव, इतके छान, म्हणजे बंगाली होते, तेलुगू होते, तमिळ ऑफिसमध्ये सगळे वेगवेगळ्या धर्माचे होते, पण मिळून मिसळून. आता जे प्रकार चालू आहे वाईट वाटतं त्याला. तर मला म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये अजूनही असतात शिक्षक पण आमचे खूप छान, आमचे शिक्षक त्या काळातले म्हणजे ज्या त्या हिरोईनी येते ना त्यामुळे मग आम्हाला पसंत लागते. राणेसारखी पद्धतीने दिली लिपस्टिक लावते काही नाही, म्हणजे कसं आहे कोणाला आवडत नाही कोणाला नाही आवडत, पण आमच्या मॅडमला बघून सूद मॅडम वगैरे तिकडच्या होत्या सगळ्या. हां, तर सगळे शिकलेले माझे जरी लढाई होती, पण आपला नवरा शिकलेला आहे, आपण कसं वागायला पाहिजे ते त्या. आणि मी आता म्हणजे असं नाही का घरी नाही तर मग कसंही राहायचं ते नाही. संडे असं काही असं डिसिप्लिन व्यवस्थित राहायचं. माझ्या आईचं एक म्हणलं की आपल्या घरी कोणता पाहुणा केव्हा येईल हे माहिती आहे का, मग सुट्टी आहे मग चला उठा उशिरा सगळं ते नाही आवडायचं, म्हणजे अजूनही नाही आवडत. लवकर उठायचं जे आपले आहे ते. पाहुणे केव्हा येतील सांगता येते का नाही, आपले व्यवस्थित दिसत पाहुण्याला आवरावर करा ते नको. चल धन्यवाद सर्वांचा. काय पश्चाताप झाला काय हे सांगा. आपण आताच्या लग्नाची जी हे आहे नाही 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 हा लग्नाबद्दलचे विचार आहे ते त्या काळात. लग्न म्हणजे एक विश्वास, दोघांमधला विश्वास. तू माझ्यावर ठेव मी तुझ्यावर ठेव. आता विश्वास नाही म्हणून लग्न होतं, आणि विश्वास ठेवला एकदा ठेवायचं, जसं आपण आपल्या आईवडिलांवर ठेवतो. आणि सगळ्यात पहिले तर मग आईवडिलांचे आणि सगळ्या तुमच्या आईवडिलांना माझा खूप खूप नमस्कार, चरणस्पर्श नमस्कार. कारण कसं आहे शेवटी संस्कार, काही बोलले पुढे गेलं पाहिजे. हां, संस्काराविषयी सांगते मी की संस्कार हे पाहिजे. संस्कार असले तर माणूस कसाही बिना पैशाचाही जगू शकतो, तो कुठेही राहू दे. आणि माझ्या वडिलांची एक गोष्ट अजून मला आठवते, आता सरांच्या वगैरे आपण आठवतो की बेटा मुंह मीठा रखो, दुनिया में कभी तुमको किसी चीज की कमी नाही. या काही काही गोष्टी आहेत आपण त्यांचं आचरण आणलेलं आहे, त्यामुळे आपलं जीवन सुखी आहे. आणि सरांची लग्न करून काही पश्चाताप झाला नाही, होतं कधी पण सर नाही सर ऐकेल तेव्हा ना, और जो आदमी सुनता नहीं उसको क्या जगाया जा सकता है, लेकिन जो सोया ही नहीं उसको क्या जगाया. सर ऐकत नाही. त्यांनी म्हटलं की मी असं बोलते ना, सूर्य अभी चांद निकला है, दिन में भी चांद निकला है, तो हाँ यस म्हटलं, तो म्हटलं की मग आहेस थोडंसं, म्हणून मी यस म्हणत राहते. सरांसोबत आम्ही 3 वर्ष होतो तर सरची आम्हाला पण सरांना होच म्हणाला, नाही म्हटलं की मग घरी गेला मॅडम बोलू ना काही मॅडम पण हे आठवलं आम्हाला की सरांचा हिंदी विषय होता ना, तुमच्यामुळेच होता. हिंदी विषय तुमच्यामुळेच होता. मला त्यांनी मी आता गाडीत बोलले पठाडे सरांना, त्यांनी सरांना नमस्कार सांग म्हणे माझा. बरोबर, कारण काय त्यांची पाटले सरांची मिळून इथे मस्के म्हणून त्या कार्यक्रमाला कशाला येलो होतं. आता कुणाकडे राजपूत सरांचा नंबर असेल तर आम्हाला त्यांना पण भेटायचंय. आहे का सर तिथं राहता ना ठाकरे नगरला? नाही, मुंबईला तब्येत नसते. आम्ही तिथे येनवलला गोपाळ नावाचा मुलगा आहे ना, मुलगी मोठी होती ते, आणि एक आमच्या घराकडे होते. मला वाटतं राणे सर, चव्हाण सर तुम्ही बरोबर राहते ना? चव्हाण सर नंतर आले होते. नंतर आले चव्हाण सर, त्यांचा पुण्यात असतो मला विशेष MS सोशालॉजी. याला माझ्या समोर एकदा गव्हाणे सरनं चांगलं धमकवलेलं आहे. हा शाळेत आला होता, सर म्हणे काय रे तू कशाला आला, बरोबर आहे का? आणि गव्हर्नमेंट सरांचं घरी पण तसंच होतं सर. नाही होता ना, दादा तसे बोलावते नाही. गुरवे नमः, गुरवे नमः, गुरवे नमः. गुरु एक कल्प
गुरु एक कल्पतरू जणू आहे या जीवनी. गुरु एक कल्पतरू जणू आहे या जीवनी. गुरु माऊली तुझ्या पाऊली आम्हाला भली संजीवनी. आम्हाला भली संजीवनी. गुरु एक कल्पतरू. काळोखता दाही दिशा अंधारता माझ्या मनी. कानावरी साद येता हाकेसयेशी धावनी. गुरु वाक्य वाटे सार्थ हे मन मंदिरी मंत्राहुनी. मन मंदिरी मंत्राहुनी. गुरु एक कल्पतरू. गुरु एक कल्पतरू जणू आहे या जीवनी. गुरु माऊली तुझ्या पाऊली आम्हाला भली संजीवनी. आम्हाला भली संजीवनी. गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. La 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 la. La 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 la. दुनिया छूटे यार न छूटे. दुनिया छूटे यार न छूटे. ज्ञान से बढ़कर यारी है. दिल के धर्म कांटे पर देखा. दिल के धर्म कांटे पर देखा. प्यार का पल्ला भारी है. दुनिया छूटे यार न छूटे. कळतच नाही सर मला काही लिहावं तुमच्यावरती. कळतच नाही सर मला काही लिहावं तुमच्यावरती. कार्यही तुमचे तेवढेच आणि तेवढीच आहे कीर्ती. तेवढीच आहे कीर्ती. तुम्ही नाही केलीत LLB कायद्याच्या जगातली कधी. तुम्ही नाही केलीत LLB कायद्याच्या जगातली कधी. पण जीवनाच्या कायद्याची पद्धत सर तुमची मात्र होती साधी. तुमची मात्र होती साधी. तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून. तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावं म्हणून. थोडा मीही प्रयत्न केला सर त्यात माझंही नाव यावं म्हणून. त्यात माझंही नाव यावं म्हणून. तुम्ही बोललेले शब्द न शब्द कट्यारी सारखे वार करत होते. तुम्ही बोललेले शब्द आणि शब्द कट्यारी सारखे वार करत होते. पण जीवनाच्या रणांगणात लढण्याचे सामर्थ्यही देत होते. लढण्याचे सामर्थ्यही देत होते. सर तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टी मी माझे आदर्श मानतो. सर तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टी मी माझे आदर्श मानतो. हरलोच आयुष्याच्या वाटेवर तर आठवून लढायला बसतो. आठवून लढायला बसतो. सर तुमच्याविषयी खूप लिहायचं होतं.
माझ्या आयुष्याच्या डायरीत. सर, तुमच्याविषयी खूप लिहायचं होतं माझ्या आयुष्याच्या डायरीत, पण अक्षरच सापडेना सर मला तुम्ही शिकवलेल्या बाराखडीत, तुम्ही शिकवलेल्या बाराखडीत. तरी प्रयत्न सोडला नाही मी सर, तुम्ही सांगितलं होतं म्हणून. तरी प्रयत्न सोडला नाही मी सर, तुम्ही प्यार का है बदनसीबी हमारी सनम, न मिल सका प्यार आपका. तेरी दोस्ती से मिला है मुझे एक तोहफा प्यार का, है बदनसीबी हमारी सनम, न मिल सका प्यार आपका. तेरी दोस्ती से मिला है मुझे एक तोहफा प्यार का.